जय सियाराम. गुड मॉर्निंग. नवीन वर्ष 2026 ला मनापासून स्वागत. हे वर्ष फक्त तारखा नसून नव्या विचारांचं, नव्या सुरुवातींचं असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. नवीन वर्ष आलं की आपण घर स्वच्छ करतो. तर माझ्या ओनी माझ्यासाठी जे शब्द यूज केले मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आणि माझे सासरेही काय बोलतात माझ्याबद्दल ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. पण खरं सांगायचं तर घरासोबत मनही स्वच्छ होतं. मी जेव्हा घराचा कानाकोपरा स्वच्छ करत होते ना हो, तेव्हा फक्त धूळ नाही तर मनातील थकवा, गोंधळ, निराशा हळूहळू दूर जात होती. प्रत्येक भांडे घासताना, प्रत्येक कपाट आवरताना मनात एकच विचार होता, हे सगळं माझ्या घरासाठी नाही तर माझ्या मनाच्या शांततेसाठी आहे. घर 1 BHK आहे, शोभेच्या वस्तू नाही, लक्झरी नाही, पण मेहनत आहे, काळजी आहे आणि प्रेम आहे. घर सगळं सेट झाल्यावर घरात बसून जेव्हा एक नजर फिरवली ना, तेव्हा वाटलं स्वच्छ घर म्हणजे श्रीमंती नव्हे, स्वच्छ घर म्हणजे समाधान. मला स्वतःसाठी ना जास्त वेळ काढता येत नाही. मेकअप, फॅशन यापेक्षा माझं घर नीटनेटके असणं मला जास्त आनंद देतं. कोणी माझ्या घरी आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं, घरात खूप फ्रेश वाटते. इतकं जरी ऐकलं ना तर सगळी मेहनत वसूल होती. स्त्रियांशी घराशी नातं वेगळंच असतं. दर रविवारी माझी दिवाळी असती असं माझं हसबंड म्हणतात, कारण दर रविवारी मी घर स्वच्छ करत असते. या नवीन वर्षात मी कोणतीही मोठी इच्छा मागितली नाही, फक्त एवढंच, घरात प्रसन्नता असावी, मनात समाधान असावं आणि प्रत्येक दिवस स्वतःशी प्रामाणिक असावा. तर माझे हो माझ्यासाठी म्हणतात की हा राडा तू दिवसभर एवढा काढला, बरं झालं तू झक मारली. त्यांचं म्हणणं असं होतं की तू आराम कर, सुट्ट्या आहे तर, उद्यापासून स्कूल चालू होणार आहे म्हणून घर सगळं सेट करूनच ठेवायचं होतं आणि अगदी महिन्याला मी एक सगळ्या गोष्टी करतच असते. तर ह्या वेळेस सुट्ट्या होत्या त्यामुळे माझे काम थोडंसं इझी झालं आणि माझ्या सासऱ्यांना माझं घर टापटिपीट ठेवणं ही एकच गोष्ट माझ्यातली त्यांना खूप आवडते, खूप म्हणजे खूप आवडते. त्या गोष्टीचं ते नेहमी कौतुक करत असतात. तर तुमचंही 2026 असंच जावो, घरात शांती, मनात स्थैर्य आणि आयुष्यात सकारात्मकता असो. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.